आषाढी एकादशी जवळ आली. लाखो वारकरी भक्तिभावाने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वारकऱ्यांच्या गर्दीत एक छोटा भक्त होता. त्याचं नाव होतं संत नामदेव. विठ्ठलावर त्याचं अपार प्रेम होतं. रोज वडील विठ्ठलाला प्रेमाने नैवेद्य दाखवत. नामदेव प्रत्येक विधी भक्तिभावाने पाहत आणि मनात साठवत होता. एक दिवस वडिलांनी नामदेवाला हळूच सांगितलं, उद्या विठ्ठलाला नैवेद्य तूच दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी गोनाईने प्रेमाने नैवेद्य तयार केला. नामदेव आनंदाने तो विठू माऊलीसाठी घेऊन निघाला. निरागस मनाने नामदेव विठ्ठलासमोर उभा राहिला. त्याला पूर्ण विश्वास होता, विठू माऊली नक्की नैवेद्य स्वीकारतील. नामदेव शांतपणे वाट पाहत राहिला. पण विठ्ठलाची मूर्ती मात्र निश्चल उभीच होती. नामदेव प्रेमाने म्हणाला, विठू माऊली, हे दूध प्या ना, मी खास तुमच्यासाठी आणलं बराच आहे. वेळ गेला, पण विठ्ठलाने दूध विठू स्वीकारलं. माऊली, कृपा करून माझं दूध स्वीकारा. तरीही नामदेवाचा विश्वास तसाच आढळ राहिला. नामदेवाच्या डोळ्यांत अश्रू आले, तरी त्याच्या मनात एकच विश्वास होता, विठू माऊली नक्की प्रसन्न होतील. निरागस मनाने नामदेव डोळे मिटून प्रार्थना करू लागला. त्याची भक्ती आता अश्रूंमधून व्यक्त होत होती. अचानक मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरू लागला. नामदेव आश्चर्याने त्या तेजाकडे पाहतच राहिला. क्षणात चमत्कार घडला. विठू माऊली नामदेवाच्या भक्तीला प्रतिसाद देत प्रत्यक्ष प्रकट झाले. विठू माऊली हसत नामदेवाकडे पाहत उभे होते. त्या क्षणी नामदेवाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. लहानग्या नामदेवाची निरागस भक्ती पाहून विठू माऊली प्रेमाने प्रेमाने त्याच्याकडे हसून पाहू लागले. विठू माऊलींनी प्रेमाने दूध स्वीकारलं. नामदेवाच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकू लागले. नामदेवाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याची भक्ती आता आणखी दृढ झाली होती. नामदेवाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्याचं निरागस मन भक्तीने पूर्ण भरून गेलं. तेवढ्यात वडील आत आले. रिकामा पेला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. नामदेवाने हसत रिकामा पेला वडिलांना दाखवला. बाबा, मी देवाला दूध पाजले. त्याचं बोलणं ऐकून ते शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. नामदेवाने घडलेला सगळा प्रसंग निरागसपणे सांगितला. वडिलांच्या डोळ्यांत आश्चर्यासोबत आनंदही दाटून आला. वडिलांनी नामदेवाला प्रेमाने मिठी मारली. त्या निरागस भक्तीचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नामदेव आनंदाने घरी परतला. रिकामा पेला पाहून आईच्या चेहऱ्यावरही आश्चर्य आणि आनंद उमटला. आई वडिलांनी नामदेवाला प्रेमाने जवळ घेतलं. त्या दिवसापासून त्यांची भक्ती आणखी दृढ झाली. नामदेवाची निरागस भक्ती गावभर पसरली. पण लहान नामदेव मात्र नेहमीप्रमाणेच नम्र आणि शांत राहिला. गावातील ज्येष्ठ मंडळींनी नामदेवाच्या निरागस भक्तीचं कौतुक केलं. पण लहान नामदेवाच्या मनात मात्र अहंकाराचा लवलेशही नव्हता. लहान नामदेवाचा निरागस स्वभाव सर्वांच्या मनात घर करू लागला. त्याच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने भरून जात होता. नामदेवाच्या निरागस भक्तीमुळे त्यांच्या घरात आनंद आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं. नामदेवाचं निरागस मन सर्वांना प्रेरणा देत होतं. त्याच्या भक्तीचा प्रकाश प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचत होता. लहान नामदेवाच्या निरागस भक्तीने अनेकांच्या मनात प्रेम आणि श्रद्धेचा दिवा पेटू लागला. लहान नामदेवाचा निरागस स्वभाव प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून सर्वांनाच आनंद होत होता. नामदेवाच्या निरागस भक्तीने आई वडिलांचं आयुष्यही आनंदाने उजळून निघालं.
नामदेवाच्या निरागस भक्तीचा संदेश गावोगावी पोहोचला. प्रत्येकाला समजलं, देवापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजे निर्मळ भक्ती, निरागस विश्वास आणि प्रेम. हाच संत नामदेव महाराजांनी दिलेला अमूल्य संदेश. जय हरी विठ्ठल.